कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा. पुढील कार्यवाहीसाठी मुंडेंचा राजीनामा राज्यपालांकडे. धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा दिला. मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटने नवा वाद. अजितदादा म्हणतात राजीनामा नैतिकतेमधून तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचं मुंडेंचं म्हणणं. संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मन व्यथित. धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये उल्लेख. तर धनंजय मुंडेंना मन आहे का, अंजली दमानिया यांची टीका. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत. राजीनामा आधीच व्हायला हवा होता. शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं. मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळ यांची सरकारमध्ये एंट्री होणार अशी चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात हक्कभंग आणणार. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहामध्ये न देता माध्यमांना दिली. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप. संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती. मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रामध्ये. मुंडेंचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. हत्या प्रकरणातील सर्वांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. भाजप आमदार सुरेश धस आक्रमक. संतोष देशमुखांची हत्या खंडणीमुळेच. खंडणीची एक बैठक सातपुडा बंगल्यावर झाली की नाही याचंही उत्तर मुंडेंनी द्यावं. सुरेश धस यांचं आव्हान. धनंजय मुंडेंना सहआरोपी करा. मुंडेंवर 302 चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका. मनोज जरांगे यांची मागणी. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार. अंजली दमानियांचा इशारा. धनंजय मुंडेंच्या पापाचा खडा आता भरलाय. दमानियांची टीका. गोपीनाथ मुंडे आज असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना चापकानं मारलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर रोहित पवार आक्रमक. धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेवर नाही तर त्यांची हकालपट्टी झाली. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर करुणा मुंडेंचं वक्तव्य. मी आणि बजरंग सोनवणे अमित शहांना भेटणार. बीडमधील अनेक खून आणि सर्व प्रकरणांची माहिती शहांना देणार. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारून चालणार नाही तर संपूर्ण सरकारच बरखास्त झालं पाहिजे. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक. भास्कर जाधव विधान परिषद सभेचे विरोधी पक्षनेते असणार. ठाकरेंच्या शिवसेनेचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. तर विरोधी पक्षनेतेपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठेवण्याची पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. काँग्रेसही पदासाठी आग्रही. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही. गोगावलेंकडून एकनाथ शिंदेंची भेट. 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरत असेल तर वय आणि अनुभवाचा विचार व्हावा. गोगावलेंची मागणी. लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार. 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होणार. अबू आझमींकडून औरंगजेबाचं कौतुक करणारं वक्तव्य मागे. माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं. मी कुठल्याही महापुरुषाबाबत अपमानजनक टिप्पणी केली नाही. अबू आझमींचं स्पष्टीकरण. दुबईच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल. स्टीव्ह स्मिथची एकाकी झुंज. कांगारूंच्या 4 बाद 186 धावा. जडेजाच्या 2 विकेट्स तर मोहम्मद शमी वरुण चक्रवर्तीची प्रत्येकी 1-1 विकेट. टीम इंडियाकडून माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात भारतीय खेळाडूंच्या हाताला काळी पट्टी. शिवलकर यांचं काल वयाच्या 84व्या वर्षी निधन. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.